श्री स्वामी समर्थ मंडळी. इथे बघा मी इथे हात धुते. हात धुवायचं कारण तुम्हाला सांगते की हा टेरेस आहे ना, मी बऱ्याच दिवसांनी यूज करायला काढलेला आहे. असा हात धुतला इथे आहे नळ पाणी जाण्यासाठी म्हणजे जागा. पण आहे ना, बेसिनमध्ये आपण कसं हात धुतो की पैसे एकाच ठिकाणी साठताना बरोबर विल्हेवाट होते. तर त्याप्रमाणे आम्हाला करायचं होतं. पण आता पोर्टेबल बेसिन कुठे आणायचा? पण डोक्यात एक जुगाड आला. हा डब्बा बऱ्याच दिवसापासून माझ्याकडे पडला होता. वॉटर बॉटल असते तुम्हाला माहिती आहे 10 लिटरचा. तो मी कट करून घेतला अशा प्रकारे आणि मग तो नळ कट करून घेतला. कट करून घेतानाचा व्हिडिओ काढला नाही, कारण व्हिडिओ काढायला थोडा प्रॉब्लेम होत होता. त्यामुळे अशा प्रकारे वरचा भाग कट केला आणि हा नळ काढून घेतला. त्या नळामध्ये असे 2 आहे ना वायसर असतात. ह्यालाच कनेक्टेड असतात ते. आणि त्याच्यामध्ये हा जो केशरी पाईप दिसतो हा पण आहे ना माझ्या म्हणजे नाही का अडगळीमध्येच पडला होता. तोही मी काय केला, कट करून घेतला मला जेवढा पाहिजे तेवढा. ह्याच्यामध्ये बघा हे कट करून घेतलं. 2 असे रबरचे वायसर आणि हा मागचा लॉक मिळतो. हा काय करायचा, फर्स्ट जो वायसर असतो ह्याच्यामध्ये घालून हा या पाण्याच्या ह्याच्यामध्ये वॉटर बॉटलमध्ये ते टक करून घ्यायचा. टक करून घेतल्यानंतर जो दुसरा अजून एक वायसर असतो ना, तो इथे आतून मागून आहे ना असं टक करून घ्यायचा. आता मी हा वायसर बघा इथून असं टक करून घेते त्याच्यामध्ये. इथे असं मी लावून घेतलं हे. त्याचप्रमाणे हे जो लॉक आहे ह्याचा, हे लॉक लावून घेते. लॉक लावून घेतला इथे मी हा अशा प्रकारे. थोडंसं टाईटच करायचं, नंतर ना आपण ते पकडणी टाईट करू शकतो. इथे ना व्हिडिओ काढताना आहे ना पकडणी वगैरे ते सगळं थोडंसं दाखवण्यासाठी थोडं अवघड जात होतं मला. हे असं लावून घेतलं. हे थोड्या वेळाने हे सगळं केलं की मला क्लीन करून पण घ्यायचं हे बॉटल. त्याच्यानंतर नाही ना हे आपल्याकडे सॉरी मी ते उलटा झालं व्हिडिओ काढायच्या नांद्यामध्ये. हे असं PV सेल म्हणून एक सोल्युशन मिळतं, जेणेकरून हे ना फेविक्विकचं काम करतं, प्लंबिंगचं फेविक्विकचं काम करतं. तो आहे ना आपण इथे पाईपला लावून घेऊया, जेणेकरून पाण्याचं प्रेशर जरी जास्त असलं की ते निघून पाणी पाईप पुढे निघून जाऊ नये. तो लावून घेतला आणि आता आपण ह्या होलमध्ये टाकूया त्या पाण्याच्या पाईपच्या. पण सक्सेस होतं आहे की नाही ते बघूयात. हे असं मी पाईप हे ऑलरेडी आहे तिथे जागा, पण आम्हाला हे असं बेसिन टाईप करायचं होतं. आता काय होणार आहे प्रयोग आम्हालाही माहिती नाही आहे. असंच प्रयोग करते. सक्सेसफुल झालेला आहे आणि ते आम्ही पाणी टाकून बघितलेलं आहे आणि हे बरोबर पाणी इथे आमच्या खाली झाडामध्ये पडत आहे. तुम्हीही असं करून बघू शकता. मला साधारणतः येण्याला 30च रुपये खर्च आले मित्रांनो, कारण माझ्याकडे ऑलरेडी डबा होता. कसा वाटला व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.